students, welcome to Sriram coaching classes. Today I am teaching you lesson number 7, 10th mensuration. Practice set 7.2. Today I am teaching you about frustum. The first term is the ready of two circular ends of frustum shaped buckets are 14 centimeter and 7 centimeter. Height of the bucket is 30 centimeter. How many liter of water each can hold? 1 liter is equal to 1000 centimeter cube. तर पहिले बघा, आता आपल्याला फ्रस्टम म्हणजे म्हणतात शंकुछेद. त्याला काय म्हटलं जातं? शंकुछेद. म्हणजे बघा, आता सपोज एक शंकू आहे असा, आणि इथे बघा फोटो दिसतोय. हा इथून मधून मी कट केला, म्हणजे सपोज इथून मी याला कट केलं, तर इथे कट केल्यानंतर काय होईल की इथे एक गोलाकार तुम्हाला मिळेल आणि खाली एक गोलाकार मिळेल. तो मिळाल्यानंतर इथे बघा, इथे एक रेडियस असेल तुमची. याच्यामध्ये तुमच्या 2 रेडियस असणार आहे, म्हणजे त्रिज्या 2 रेडियस. इथे एक फर्स्ट असेल, त्याच्यानंतर इथून तुमची हाईट असेल. बघा, इथून ही हाईट, आणि इथे असेल तुमची सेकंड रेडियस. ओके, तर आता तुम्ही जर ह्या शंकूला उलटं केलं तर इथे आता तुमची बादली तयार झाली की नाही? बघा, इथे तुमची इथे आता हे माझा प्रॉब्लेम येतो. हे बघा, ही बकेट आहे सपोज. याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलंय, समजा एक शंकूच इथून कट केला उलटा, हे झालं. मग या बकेटला पण इथे रेडियस आहे, इथे हाईट आहे, आणि इथे परत दुसरी रेडियस आहे. म्हणजे इथे सुद्धा ह्या बकेटला तुम्हाला काय दिसतंय? 2 रेडियस दिसत आहे. आणि ही तुमची सॉरी ही बकेटची दांडी. चला, अशी ही दांडी आली सपोज याला. तर याच्यामध्ये ते सांगितलं आहे, द रेडियस ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम. म्हणजे 2 सर्क्युलर, आता एक बकेट आहे, त्याची जी रेडियस आहे ही वरची ही आहे 14 सेंटीमीटर आणि खालची आहे 7 सेंटीमीटर. आणि त्याची हाईट आहे 30 सेंटीमीटर. ही हाईट आहे याची, बघा, ही 30 सेंटीमीटर आहे. आणि मग आता आपल्याला जर एवढं सगळं दिले, याच्यावरनं आपण ओळखायचं आहे की याच्यामध्ये किती वॉटर तो होल्ड करू शकतो, म्हणजे किती वॉटर याच्यात मावू शकतं. तर बघा तुम्ही इथे, इफ द कोन इज कट ऑफ बाय अ प्लेन पॅरलल. आता याला मात्र पॅरलल, बरं, याला एकदम पॅरलल मध्ये कट केला एका शंकूला, म्हणून तर याला फ्रस्टम म्हणजे काय की शंकुछेद म्हटलं जातं. की याच्यामध्ये एक पासिंग थ्रू द वर्टेक्स 2 पार्ट्स आर फॉर्म. ह्या वर्टेक्स मधून एक लाईन असते ना, ती इथून बरोबर कट केल्यानंतर हा शंकुछेद तयार होतो, म्हणजे फ्रस्टम तयार होतो. आणि तो 2 पार्ट्स आर फॉर्म. 2 पार्ट्स मध्ये वरचा जो पार्ट असेल हा कोनिकल पार्ट आहे, आणि खालचा जो पार्ट आहे याला म्हणतात फ्रस्टम. तर ऑफ द कोन. तर याच्यामध्ये फ्रस्टम विषय आता आपण शिकत आहोत. कोन विषय ऑलरेडी आपण शिकलो. तर स्लॅन्ट हाईट ऑफ द फ्रस्टम. आता ही जी आहे ना फ्रस्टमची स्लॅन्ट हाईट सुद्धा काढावं लागते. ती आहे L इज इक्वल टू L. मग आता इथे L इज इक्वल टू अंडर रूट, त्याचा फॉर्म्युला आहे h² प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर. अशा पद्धतीने हा आहे फ्रस्टमचा फॉर्म्युला. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? कर्व सरफेस एरिया ऑफ द फ्रस्टम. त्याचा फॉर्म्युला आहे पाय इन ब्रॅकेट R1 प्लस R2 ब्रॅकेट कंप्लीट इनटू लेंथ. अशा पद्धतीने पहिले तुम्हाला मग आता जर तुम्हाला कर्व सरफेस एरिया काढायचा आहे तर तुम्हाला लेंथ काढणं गरजेचं आहे. आणि लेंथ काढण्यासाठी इतक्यात मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, अंडर रूट h² प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर. ओके, आता इथे हे कळलं तुम्हाला. तिसरा जो फॉर्म्युला आहे
तो आहे टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रस्ट्रम. मग आता फ्रस्ट्रम म्हणजे शंकुछेदाचे क्षेत्रफळ. मग आता ते काय असणार आहे, पाय, त्याची पाय ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू लेंथ प्लस पाय R1 चा स्क्वेअर प्लस पाय R2 चा स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हे आहे टोटल सरफेस एरियाचे क्षेत्रफळ. नंतर आहे व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. हे पृष्ठफळ झाले. आता हे आहे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्ट्रम. मग 1/3 पाय इन ब्रॅकेट R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू लेंथ. ओके. तर अशा पद्धतीने आता आपल्याला शिकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला तो किती वॉटर होल्ड करू शकतो म्हणजेच त्याच्यामधला आपल्याला काय काढायचं आहे, कॅपॅसिटी वॉटरची त्याच्यात बसण्याची म्हणजेच व्हॉल्यूम. कॅपॅसिटी ऑफ द बकेट म्हणजेच काय, व्हॉल्यूम ऑफ द बकेट म्हणजे बादलीमधलं घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ. तर अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. फॉर अ फ्रस्ट्रम शेप बकेट रेडियस ऑफ बिगर. आता रेडियस मी आता मगाशी तुम्हाला एक बकेटचं चित्र काढून दाखवलं होतं. त्याच्यामध्ये जी बिगर रेडियस आहे म्हणजे आपली त्रिज्या ती आहे 14 सेंटीमीटर, स्मॉलर आहे 7 सेंटीमीटर आणि हाईट आहे 30 सेंटीमीटर. आता व्हॉल्यूमचं फॉर्म्युला आपल्याला बघायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ द बकेट इज इक्वल टू 1/3 म्हणजे 1/3 पाय H इन ब्रॅकेट R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. चला तर मग आता आपण इथे व्हॅल्यू पुट करूया. 1/3 तसंच्या तसं लिहिलं मी. मग पायची व्हॅल्यू काय आहे 22/7. H ची व्हॅल्यू आहे 30 सेंटीमीटर. R1 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर प्लस 14 इंटू 7 कारण त्या दोघी रेडियस आहेत. ओके. मग चला याचं आता आपण तसंच्या तसं लिहितो आहोत. इथे 3 1 जा 3, 3 10 जा 30 म्हणून 22/7 इंटू 10 हे आलं याचं. आता याचा 14 चा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे आपण लिहिलं. मग तिघांचं मी ॲडिशन केलं 343 हे तिघांचं ॲडिशन. आता बघा 343 ला सुद्धा 7 ने डिवाइड होऊ शकतंय. 2 1 जा 2 सॉरी 7 1 जा 7 7 4 जा किती येतात 7 4 जा 28 म्हणजे 7 चोक 28 29 30 आणि हे वरचे 4 म्हणजे किती आले 6 आणि मग वरती उरला 3 63. मग 7 9 जा 63 म्हणजे 7 9 63. अशा पद्धतीने इथे आन्सर आलं 49. मग 22 इंटू 10 इंटू 49 ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर आलं 10,780 सेंटीमीटर क्यूब. आता आपल्याला हे कशामध्ये हे आलं आहे सेंटीमीटरमध्ये पण आपल्याला काय हवं आहे लिटर. मग लिटरमध्ये पाहिजे म्हणजेच बघा वरती आन्सर क्वेश्चनमध्येच दिला आहे 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. मग आता बघा 1 लिटर. मग आता याला काय करायचं आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 10,780 ला आपल्याला 1000 ने डिवाइड करावं लागेल. 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे काय इथे एक 0 कट. मग 1 0 कट झाल्यानंतर इथे किती उरले 2 0 उरले म्हणजे आता डेसिमल मध्ये येणार. मग 10 7 8 लिहून घेतलं मी
2 नंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणून मग इथे मी पॉईंट दिला. म्हणजे किती लिटर त्याच्या बादलीमध्ये पाणी मावेल सांगा बरं. 10.78 लिटर किंवा 780 लिटर एवढं लिहिलं तरी चालेल. ओके, तर अशा पद्धतीने मग इथे आपल्याला मिळेल 10.780 लिटर बकेट. ही त्याची एवढं लिटर एवढी ही त्याची काय आहे कॅपॅसिटी ऑफ द बकेट. तर अशा पद्धतीने हे फर्स्ट टर्मचे सम्स तुम्ही सोडवायचे. कळलंय तुम्हाला नक्की? स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. हो, तसं स्क्रीनशॉटची काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतः सगळे खूप हुशार आहात. व्हेरी गुड आदिती. आणि सगळेच जण तुम्ही एकदम छान करू शकताय. ओके, मला तेवढी गॅरंटी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित फॉर्म्युला लर्न करायचा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला सगळे फॉर्म्युले व्यवस्थित वहीमध्ये लिहून मला सेंड करा PDF. तर ती मला आता लेसन नंबर 7ची जी PDF आहे फक्त फॉर्म्युल्यांची ती मला तुम्ही पाठवून द्या आज. त्याच्यानंतर सेकंड सम जे आहे ते आहे द रेडियस ऑफ एंड्स ऑफ अ फ्रस्ट्रम आर 14 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. आता सेम परत की दोन्ही पण त्यांच्या रेडियस दिलेल्या आहे, हाईट पण दिलेली आहे 6 सेंटीमीटर. पण आता आपल्याला फाइंड करायचं आहे सगळं. कर्व सरफेस एरिया 4 मार्काचं असणार हे मार्क, कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळंच फाइंड आउट करायचं आहे. कर्व सरफेस एरिया आहे, टोटल सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजे व्हॉल्यूम. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये काढायचं आहे. तर मग काढायचं असेल तर प्रत्येक याचे आपल्याला फॉर्म्युले पाहिजे. पहिले तर आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये मोस्टली एल म्हणजे स्लॅन्ट हाईट लागते. मग पहिले स्लॅन्ट हाईट काढून घ्यावं लागेल फ्रस्ट्रमची. ती काढल्यानंतर मग आपल्याला इझिली आपण काढू शकतोय कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम म्हणजे वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ आणि घनफळ. अशा पद्धतीने आपण तिन्ही गोष्टी आपण स्लॅन्ट हाईटनुसार आपण एल काढल्यानंतर काढू शकतो. तर चला काढूया. मग आता पहिलं काय आहे, बिगर रेडियस, स्मॉलर रेडियस, हाईट दॅट आर गिवन. Now we have to find out slant height. L is equal to हा फॉर्म्युला आपण लिहून घ्यायचा. मी आधीच सांगितलेला आहे की अंडर रूट h² प्लस R1 मायनस R2 चा स्क्वेअर. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ज्या आहे त्या सबस्टिट्यूट करायच्या आहे. मग व्हॅल्यू पुट करताना h2 म्हणजे 6 चा स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 14 मायनस 6 चा स्क्वेअर. मग 6 चा स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर आहे, या 14 मधून 6 गेले 8 आले. मग 6 चा स्क्वेअर 36, 8 चा आहे 64. दोघांची ॲडिशन केली ती आहे √10. दोघांची ॲडिशन केल्यानंतर आन्सर आलं, सॉरी 10 नाही √100. कारण दोघांची ॲडिशन आता 100 इज द परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि जो तो परफेक्ट स्क्वेअर असेल तर √100 हा बाहेर येताना काय बनून येईल 10, बिकॉज 100 इज द स्क्वेअर ऑफ 10 आणि म्हणून मग त्याची बाहेर व्हॅल्यू आली 10 सेंटीमीटर टेकिंग स्क्वेअर रूट. आता हा काय मिळाला आपल्याला ही मिळाली स्लॅन्ट हाईट. ती किती मिळाली 10 सेंटीमीटर. आता याच्या पुढे आपल्याला काढायचं आहे कर्व सरफेस एरिया. काय काढायचं आहे, कर्व सरफेस एरिया. बरं, तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या सेकंड समचा. कारण थोडंसं म्हणजे बघा इथे तर आता काढलेलं आहे, स्लॅन्ट हाईट काढलेली आहे ती आली 10. तुम्हाला मला पाठवायचे आहेत म्हणून
मग नंतर कर्व सरफेस एरिया, म्हणजे एवढा एक स्क्रीनशॉट काढा, कर्व सरफेस एरियाचा आणि टोटल सरफेस एरियाचा. आणि मग नंतर व्हॉल्यूम, हा तिसरा आहे, सम थोडं मोठं आहे, तिसरं आहे व्हॉल्यूम. स्क्रीनशॉट काढले असतील, पुढे मग सांगते. बरं, आता चला पहिलं सुरुवात करताना कर्व सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्ट्रम. आता कर्व सरफेस एरिया म्हणजे काय की वक्र पृष्ठफळ, बरोबर शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय r1 प्लस r2 इंटू लेंथ आलं बघा. लेंथ आपण जर काढलं नसतं तर आपल्याला कसं काय वक्र पृष्ठफळ काढता आलं असतं, म्हणून आपण आधीच लेंथ काढलाय. मग पायची व्हॅल्यू टाकली, दोन्ही रेडियस टाकल्या म्हणजे त्रिज्या, लेंथ आली आपली, उंची आली 10 ती टाकली. मग हे तसंच लिहिलं, ह्या दोघांची ॲडिशन आली 20 आणि हा आला 10. 20 इंटू 10 आलं 30 आणि 3.14 इंटू 30 केलं, आन्सर आला आपल्याला 628 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया नेहमी स्क्वेअरमध्ये असतो, लक्षात ठेवा, म्हणून तिथे सेंटीमीटर न लिहिता स्क्वेअर लिहायचं आहे. त्याला पण खूप व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर पुढे आहे टोटल सरफेस एरिया. मग आता फॉर्म्युला कोण वाचतंय टोटल सरफेस एरियाचा? आदित्य वाच. पाय, चला इशिता, ज्याला वाचायचंय त्यांनी पटकन वाचा. पाय इन ब्रॅकेट r1 प्लस r2 इंटू लेंथ प्लस पाय r1 चा स्क्वेअर प्लस पाय r2 चा स्क्वेअर. सोपं आहे. मग आता इथे आपण काय केलेलं आहे, आता तुम्ही इथे बघा, पाय r1 प्लस r2 इंटू लेंथ, एवढ्या याची व्हॅल्यू कर्व सरफेस एरियाचा आपण एवढ्या याची व्हॅल्यू आहे 628. जर एवढ्या याची व्हॅल्यू 628 आहे तर याच्यामध्ये पण तोच फॉर्म्युला आहे बघा. टोटल सरफेस एरिया काढताना कर्व सरफेस एरियाचा पण आपल्याला इथे फॉर्म्युला घेतलेला आहे. मग याची व्हॅल्यू 628 आहे, तर मग एवढं करत नाही बसायचं परत, मग इथे डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची 628 प्लस, आता इथे पाय कॉमन घेतला, पाय इन ब्रॅकेट r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. मग इथे घेतला आपण पाय r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर म्हणजे 14 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर म्हणजे मग नंतर इथे घेतला आपण 628, तसाच पाय इथे घेतला 3.14, डायरेक्ट टाकला तरी चालणार आहे, आणि मग इथे 14 चा स्क्वेअर आणि 6 चा स्क्वेअर, आणि इथे दोघांची ॲडिशन करून मग इथे लिहिलं 232. मग आता ह्या दोघांचं इथे ॲडिशन होणार आहे, पण पहिले आपण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, त्याचं आन्सर आलं 728.48 आणि त्याला ॲड केलं 628, वी गेट आन्सर 1356.48 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द टोटल सरफेस एरिया ऑफ द फ्रस्ट्रम. ओके, आणि स्क्वेअर घेतोय, एरिया आहे, क्षेत्रफळ असेल तर नेहमी ते वर्गामध्ये म्हणजे स्क्वेअरमध्येच असतं. ओके, मग त्याच्यानंतर पुढचं आहे व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्ट्रम. मग 1/3 पाय h r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर प्लस r1 इंटू r2. तर चला याच्यामध्ये टाकलं, मग याच्यामध्ये याची व्हॅल्यू टाकली 3.14 टाकला, h ची व्हॅल्यू 6, मग r1 14 चा स्क्वेअर, r2 6 चा स्क्वेअर आणि r1 इंटू r2 म्हणजे 14 इंटू 6. अशा पद्धतीने व्हॅल्यू टाकल्या. मग 3 1 जा 3, 3 2 जा 6, मग ह्या दोघांचं इथे मल्टिप्लाय. मग ह्यांच्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण इथे टाकल्या, स्क्वेअर आणि इंटू. मग ह्या सगळ्यांची ॲडिशन केली म्हणजे बेरीज, ती आली 316.
आणि ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला मिळाला आपला व्हॉल्यूम. द व्हॉल्यूम ऑफ द फ्रस्ट्रम इज 1984.48 सेंटीमीटर क्यूब. आता लक्षात घ्या की व्हॉल्यूम आहे तो नेहमी क्यूबमध्ये येणार. तुम्ही स्क्वेअर लिहिलं तुमचा मार्क गेला. मी तर डायरेक्टली 1 मार्क कट करेन. ओके, कारण कॉमन सेन्स आहे की व्हॉल्यूम नेहमी क्यूबमध्ये असतो, एरिया नेहमी स्क्वेअरमध्ये असतो आणि प्रत्येक समला मी हे तुम्हाला नेहमी वारंवार सांगत असते. ओके, तर आता हे 2 सम्स जे आहे ते अतिशय छान तुम्हाला कळलेत. बघा, हे जे पहिलं सम होतं ते आहे 3 मार्क्सला आणि अतिशय इझी आहे. आणि सेकंड सम जे आहे ते 4 मार्क्सला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. जर फॉर्म्युला लक्षात ठेवला, पहिले लेंथ काढून घेतली, फॉर्म्युले लक्षात ठेवले आणि त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट केल्या, 3च व्हॅल्यू आहे. फक्त R1 महत्त्वाचं आहे, R2 महत्त्वाचं आहे आणि हाईट महत्त्वाची आणि स्लॅन्ट हाईट. या व्हॅल्यू काढायच्या आणि फटाफट त्याच्यामध्ये पुट करून काढायच्या आहेत. आपल्याला काय काढायचं आहे मग याच्यामध्ये दुसऱ्या सममध्ये, कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. तर आज तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित पहिले फॉर्म्युले आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, फ्रस्ट्रमचे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित 3 टाईम लिहून घ्या आणि हे सम्स सॉल्व करा. ओके, थँक्यू.